सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिन्दे अमूलः अस्ति। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेषवर्गं चालयामि। फेब्रुवरि मासस्य 25 दिनाङ्के दशमी कक्षायाः शालान्तप्रमाणपत्रपरीक्षायाः संस्कृतविषयस्य परीक्षा अभवत। तर एकंदरीत 80 गुणाचा पेपर, 3 तासाचा वेळ होता. अतिशय सोपा पेपर होता. आमचे विद्यार्थी तर ट्युशनचे एवढे खुश झाले. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वर्षभर त्यांच्याकडनं वेगवेगळ्या शाळेतील 80 गुणाच्या अनेक प्रश्नपत्रिका आम्ही सोडवून घेतल्या. त्याचबरोबर बोर्ड पॅटर्नवर आधारित आत्तापर्यंतच्या एक साधारणतः 10 प्रश्नपत्रिका आम्ही सोडवून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारच्या उत्तरपत्रिकासुद्धा आम्ही तयार केलेल्या आहेत. त्या सोडवून घेत असतो विद्यार्थ्यांकडनं, जेणेकरून त्यांना पेपर अगदी सोपा, सहज जावा, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर ही कालपरवाची प्रश्नपत्रिका आपल्या समोर उत्तरांच्या माध्यमानं सादर करतोय. चित्रपदकोश एक प्रत्येक विभाग नवीन पेजवर लिहिणं आवश्यक होतं. आता ही नमुना उत्तरपत्रिका तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. तर प्रत्येक विभाग नवीन पेजवर असणं आवश्यक होतं. संस्कृतमध्ये शब्द लिहिल्यानंतर, वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम हा अत्यंत आवश्यक असतो. संदंशः, शाटिका, कुंडलिका, कषायम, भाजयति. त्याच्यानंतर संख्या आणि समयच्या संदर्भामध्ये शुद्ध मराठी अंकामध्ये संख्या लिहिणं गरजेचं आहे. संख्या लिहिल्यानंतर पूर्णविराम नको आहे. अक्षरात लिहिल्याच्या नंतर उभीदंडी आवश्यक आहे. समयच्या संदर्भामध्ये अ गट लिहून त्याच्यानंतर पुन्हा ब गटातील योग्य उत्तर लिहून तेही शुद्ध मराठी अंकात लिहिणं आवश्यक आहे. दुसरा विभाग नवीन पेजवर सुंदरपैकी हा उतारा वाचन करणं आवश्यक आहे. उतार्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, कारण वर्षभर तर आपण शिकलेलं असतं, त्याच्यामुळे काही अडचण नाही तेवढी, तरीसुद्धा. त्याच्यानंतर रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. डबल अंडरलाईन करणं गरजेचं असतं. सत्यम असत्यम वाक्य लिहून त्याच्यानंतर ते सत्य आहे का असत्य आहे हे सत्यम असत्यम अशापैकी लिहून उभीदंडी पूर्णविराम देणं आवश्यक आहे. प्रश्नार्थक शब्द कैही आहे, म्हणून जे उत्तर लिहिणार आहोत आपण त्या उत्तराची सुद्धा तीच विभक्ती वचन असणं आवश्यक आहे. उत्तेजितही प्रेक्षकही. त्याच्यानंतर गौहो याला समानार्थी शब्द धेनुहो आहे, गो आहे. षष्ठी विभक्तीने शेवट होणारे शब्द. विशेषण विशेष संबंध, संधी विग्रह, घटनाक्रमानुसार फेरमांडणी करा. या बाबतीत काही विद्यार्थी गोंधळून गेलेले असतात की प्रश्नपत्रिकेमध्ये जे 1, 2, 3, 4 आलेले असतात क्रमांक, ते वाक्य क्रमानुसार लिहित असताना त्यांना नेमका क्रमांक कोणता द्यायचा. तर होता होईल तेवढं त्या वाक्याची आयडेंटिटी असते, त्यामुळं ओळख असते, त्यामुळं तोच क्रमांक देणं आवश्यक आहे. तरी आपण 1, 2, 3, 4 दिलेला असला तरीसुद्धा चालतं. त्यानंतर पुढील उतारा असतो 7 मार्कासाठीच. अगदी आउट ऑफपर्यंत मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः. हा उतारा कोणत्या पाठातून घेण्यात आलेला आहे. त्या पाठाचं नाव लिहित असताना डबल इन्व्हर्टेड कॉमा असणं आवश्यक आहे. कह कमोदती, ज्यानं म्हटला त्याची प्रथमा, ज्याला म्हटला त्याची द्वितीय विभक्ती आवश्यक आहे. फलेभ्यः हे थोडासा वेगळा शब्द आहे, तर बीजेभ्यः असं अपेक्षित होतं. लेबंतव्ये निधाय अवरुद्ध्य प्रश्निर्माणं कुरुत. जनाः धान्यबीजानि अवपन्. देवः देवो देवाः. सह तौते कह कौके. लकार अकुरुत लंगलकारः. थोडं धावत्या स्वरूपामध्ये सांगतोय बरं का. त्याच्यानंतर कृषी साधनांनी कोणकोणती आहेत ते अशा पद्धतीनं लिहिणं आवश्यक आहे. आता पॅरेग्राफमध्ये कुद्दलकान हलान आलेलं आहे, पण इथं कृषी साधनांनी वनमुनी वनानी, मग प्रथमा विभक्तीनं शेवट करणं गरजेचं आहे. देवम देवो देवान हलान कुद्दलकान द्वितीय आलेलं आहे तिथं, पण आपल्याला इथं हला हा कुद्दलका हा असं लिहिणं अपेक्षित आहे. निश्चितपणे हे जे काही नमुना उत्तरपत्रिका सादर करतोय माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींसाठी आवश्यक राहीलच की नेमकं त्यांनी काय काय लिखाण केलेलं आहे आणि काय लिखाण करणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर संस्कृत शिक्षकांसाठी सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे आणि मी प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीनं चांगलं सांगण्याचा. जर कुणाला वाटत असेल
की यामध्ये काहीतरी चुकीचं उत्तरं लिहिण्यात आलेली आहेत किंवा मी जे काही स्पष्टीकरण देतो आहे त्या बाबतीमध्ये काही माझ्याकडनं चुका झालेल्या असतील तर आपण आवर्जून फोन नंबरवर आपण फोन करून आम्हाला आवर्जून सांगू शकता. आणि जर बरोबर आलेलं असेल तर त्याही बाबतीमध्ये आपण सांगून आम्हाला प्रोत्साहित करू शकता आणि करावं ही आम्हाला आमची आपणास नम्र विनंती आहे. दुष्यंत लिहित असताना मराठीत लिहित असताना अनुस्वारांचाच वापर करायचा असतो. संस्कृत लिहित असताना अनुनासिक वापरणं गरजेचं असतं. माध्यम भाषा उत्तरात साधारणतः 10 ते 12 ओळी उत्तर असावं. तरीसुद्धा या ठिकाणी प्रस्तावना 2 ओळी, संबंधित प्रश्नाशी अनुसरून 6 ओळी आणि सारांश 2 ओळी, दोन्हीपैकी एकाचंच लिहायचं असतं. त्याच्यानंतर श्लोक वाचायचे, श्लोकाचा अर्थाचा चिंतन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. निश्चितपणे याचा आपणा सर्वांना फायदा होणार आहे. अंडरलाईन वगैरे खूप महत्त्वाचं असतं बरं का. 4 ओळीचा श्लोक 4 ओळीमध्ये, 2 ओळीचा श्लोक 2 ओळीमध्ये, पहिल्या गटातून दोन्हीपैकी एक, दुसऱ्या गटातून दोन्हीपैकी एक असं लिहिणं गरजेचं आहे. अन्वयम पूरयत, संधी विग्रह करून अन्वय पूर्ती करणं गरजेचं आहे. ज्यांनी पेपर दिलेला आहे किंवा जे आता इथून पुढं 10वीला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा भाग मार्गदर्शनाचा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यानंतर माध्यम भाषा सरलार्थ, मानवता, धर्म आणि वाचन प्रशंसा यावर आधारित कुठलेही 3 श्लोक विचारले जातात. 2 श्लोकांचं भाषांतर लिहायचं असतं. चौथा विभाग परत नवीन पेजवर अशा पद्धतीनं साकम, साकम सार्धम समम सह याला तृतीय विभक्तीची अपेक्षा असते. त्याचा अर्थ सोबत असा होतो, रामेण साकम सीतावनम गच्छति. बाकी हे वर्षभर आपण शिकलेलं आहेच, तरी एक धावत्या स्वरूपामध्ये सांगतोय. अनुवादम, कारण वर अव्यय उपपद विभक्तींचा वापर लिहिला तर हे लिहिण्याची गरज नाही, पण काही जणांना हाही प्रश्न खूप सोपा वाटतो म्हणून दिलेला आहे. समजा व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. निबंध साधारणतः 5 विषय महत्त्वाचे असतात. प्रसिद्धम स्थलम, खगः, भाषा, उत्सव आणि नेता एवढ्यापैकी 100% 2 तरी विषय येतातच. ठीक आहे. पुन्हा चित्रवर्णन अशा पद्धतीचं आहे. एकमेकाला और आहे, एकच लिहिणं गरजेचं आहे. 5वा विभाग भाषाभ्यास, तर अंडरलाईन करणं गरजेचं आहे. इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचे सुद्धा नामरूप, सर्वनामरूप, धातुरूप आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहेत. देव, वनमाला, कवी, मतिवारी, नदी, अस्मद, विस्मत्ता, दियाद, किम येतात. त्याच्यानंतर भानु, धेनु, मधु, पितृ, मातृ, भवत, इदम, मरुत, सरी, जगत, चंद्रमस, अप्सरस, पयस, भगवत, श्रीमत, जगत, भगवत, श्रीमत, शशीन, भावीन, राजन, नामन, वाच, दिश, सृज अशा पद्धतीचे एवढ्यापैकीच भाग असतो. लकार, लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार आणि अर्लुट लकार एवढ्यापैकी हा भाग असतो. अंडरलाईन वगैरे करायचे. सॉरी, माझ्याकडनं तिथं वर राहिलं बघा अंडरलाईन. अभक्षयताम, अभक्षयन, सॉरी. काही अडीअडचणी असतील तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. हे जे काही सांगतोय हे व्यवस्थित आपणास आवडलं तर निश्चितपणे जवळपास 17-18 वर्षापासून ट्युशन चालवतोय. रिझल्टही छान लावून दाखवत असतो आणि आउट ऑफपेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये आपण वापस द्यायचं ठरवलेलं आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सुद्धा संस्कृत छान शिकता आणि गुण घेता यावेत यासाठी ही कमी फीसची संधी आणि सवलतसुद्धा आम्ही ठेवलेली आहे. तर रिझल्ट आहे. यूट्यूबवर सुद्धा शारदा संस्कृत क्लासेस, अमोलराव शिंदे असे 2 चॅनल वेगवेगळे आहेत. प्रत्येक शाळेतील पहिले 5-5 विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सूट दिलेली आहे 2000 रुपये. याचं कारण म्हणजे प्रत्येक शाळेतील 5-5 विद्यार्थी जरी आले आमच्याकडे तरी शाळेमध्ये वर्गात क्रमांक 1 वरचा विद्यार्थी तो आपल्याच ट्युशन क्लासेसचा राहावा हे स्वप्न आहे आणि त्यानुसार प्रयत्नही करतोय प्रामाणिकपणे आणि ते विद्यार्थी आजपर्यंत वर्गात क्रमांक 1 वरच राहिलेले आहेत. त्यासाठी तो विद्यार्थी आता 8वीपासून असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमाला ट्युशन क्लासेस चालवतो आम्ही. वेगवेगळ्या सवलती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, कारण आम्ही गरीब परिस्थिती काय असते हे पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. गुरुजन म्हणून आम्ही त्यांना ओळखतो, मानतो आणि प्रयत्न करतो प्रामाणिकपणे
की प्रत्येक विद्यार्थी आउटॉपपर्यंत जावा. त्यांना आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, शाळेतील शिक्षकांचं आणि आमच्यासारख्या क्लासेसवाल्यांचं सुद्धा नाव मोठं करावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आणि विद्यार्थी करत आहेत. अशा पद्धतीनं यश गाठत आहेत. त्याच्यानंतर धातू विशेषण तालिका वगैरे आहे, संख्यावाचक विशेषण आहे. समजून वगैरे सांगणंही गरजेचं आहे, तरीही थोडं धावतं घेतो आहे कारण जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये यासाठी. साधवहचं या ठिकाणी माझ्याकडनं सज्जनाह झालं होतं, संतह म्हणजे चुकून झालं होतं. तर एका संस्कृत अध्यापकानं ती आमची चूक दाखवून दिली, तर मग त्यामध्ये करेक्शन केलं. त्या सरांचे मनातून आभार व्यक्त करतो. आणि साधवह भानुः भानू भानव, कारण लिहिण्याच्या गडबडीमध्ये काय होतं माहिती आहे का, आपण काही गोष्टी नकळत चुका करतो आणि त्या चुका दाखवून देणारं कोणीतरी आपल्या सहवासामध्ये आवश्यक असतं. तर साधवह गुणिले चिन्ह आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द, कारण इज इक्वल टू असेल तर समानार्थी, विरुद्धार्थी असेल तर गुणिले चिन्ह. तर या ठिकाणी आम्ही समानार्थी आहे असं समजून लिहून टाकलं. ठीक आहे. तर पुन्हा सूचनानुसार बदल करा वगैरे आहे. अपठिताचा भाग आहे. हे आमचं क्लासेसचं, हॉस्टेलचं वगैरे अशा पद्धतीचं आहे. जे खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करू इच्छितात त्यांना निवासाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. अगदी कमी शुल्कसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रयत्न करतो हॉस्टेलचा विद्यार्थी असो किंवा ट्युशनचा असो, त्याला खूप चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा आपण मिळवून द्याव्यात, जेणेकरून तो खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं त्यांना नाव मोठं करावं यासाठी. तर पाहू शकता हा हे भाग आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80पैकी 80 गुण जर मिळवायचे असतील आपल्याला, तर या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे. समानार्थी शब्द यावर्षी सोपा आला होता. आणखीन एक आनंदाची गोष्ट, CBSE आणि स्टेट बोर्ड याचा विचार केला तर CBSEच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कालच 28 तारखेला झाला त्यांचा पेपर. बऱ्यापैकी चुका आहेत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, त्यावर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणखी काही संस्कृत विद्वान पंडितांशी, आणि त्यानंतर त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेणार आहोत. तसं पेपर पॅटर्न सांगितला वेगळा आणि वेगळ्या पद्धतीनं आलं असो, पण स्टेट बोर्डचा पेपर हा खूप सोपा होता. आमचे विद्यार्थी तर एवढे खुश झाले, सर अगदी आउटापर्यंत आम्ही जातो. मी म्हणलं व्हेरी गुड, नाही गेला तर प्रत्येक 97पेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये रिटर्न आहेत बेटांनो असं सांगितलं. तसं संख्या कमी असते, प्रयत्न प्रामाणिकपणे आहेत आपले, पण दैव जाणील कोणी या म्हणीनुसार संख्या कमी आहे. तसं आम्ही अनेक संस्कृत अध्यापकांना वेळोवेळी नम्र विनंती करत असतो की बाबा आमचं शिकवलेलं आवडत असेल, शिकवण्याची अध्यापनाची पद्धत छान वाटत असेल तर निश्चितपणे तुमचं नाव सांगून आमच्याकडे विद्यार्थी आले तर आम्ही फीसमध्ये सुद्धा आणखी कन्सेशन देऊ. तुम्ही तर खूप छान शिकवतातच असं म्हटलेलं आहे, पण तरी त्याउपरी जर गरज आहे असं वाटलं विद्यार्थ्यांना तर निश्चित आमच्याकडे आमच्या नावाचं रेफर करावं असं वाटतं. पण असे कोणी आम्हाला सहकार्यवृत्ती करणारे लाभले नाहीत, ते कारण कळालेलं नाही, हरकत नाही. असो, प्रयत्न तर चालू आहेत. ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमानं छान विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असतात आपले. अपठित श्लोकसुद्धा असतो. आचारः कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम संभ्रमः स्नेहम आख्याती वपुः आख्याती भोजनम. अशा पद्धतीनं श्लोकाचं आपणाला काय करणं गरजेचं आहे, उच्चारण करणं गरजेचं आहे. तर हा 2024चा रिझल्ट आहे बेटांनो. आणि जेवढे विद्यार्थी आपल्या क्लासला शिकत होते त्यापैकी चांगले गुण घेतलेले तेवढ्यांचे फोटो वगैरे आपण टाकतो, बाकीच्यांची नावं पॉम्पलेट बॅनरवर टाकत असतो. पण आईवडिलांची शपथ आणि गुरुजनांची शपथ हे सगळं काही प्रामाणिकतेने आपण रिझल्ट सादर करण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत केलेला आहे. 2006-7 पासूनचा आमच्याकडे रिझल्ट आहे. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त विद्यार्थी खूप छान शिकावेत. आणि अद्यापर्यंत जे विद्यार्थी होऊन गेले आपल्या हातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आहेत. मनस्वी आनंद होतो आहे त्या गोष्टीचा. आणि बॉईज हॉस्टेलसुद्धा आहे आपलं, ह्या सोयीसुविधा आहेत.
असो, धन्यवाद. थांबूया. खरंच ही सांगण्याची पद्धत, समजावण्याची पद्धत आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण शेअर करावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल आणि आमच्यासारख्यांचं जे काही स्वप्न आहे की आपण जास्तीत जास्त विद्यार्थी घडवावं. आणि राहिला प्रश्न फीसचा, आमच्या गुरुजनांची शिकवण आहे की पैशापेक्षा जास्त विद्यार्थी हा महत्त्वाचा असतो आणि त्याचं कल्याण करणं हे या प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य असतं, हे आम्ही मानतो. असो, धन्यवाद. असं सहकार्य असावं